पत्ते जरांगे पाटलांनी आज ओपन केलेले आहेत। त्यांनी आज सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी घोषणा जी आहे ती या बैठकीमध्ये केलेली आहे, ती म्हणजे 36 ठिकाणी महाराष्ट्रामधल्या 36 विधानसभा मतदारसंघामध्ये ते निवडणूकच लढवणार आहेत अशा पद्धतीची ती घोषणा आहे। त्यांनी म्हटलंय की 36 मतदारसंघ असे आहेत जिथं आपली ताकद आहे आणि तिथं मराठ्यांच्या मतांवरती आपण निवडून येऊ शकतो। त्यामुळं अर्थात त्याच्या पाठीमागाचा अर्थच तो आहे की 36 मतदारसंघामध्ये जरांगे पाटलांनी आपले उमेदवार जवळपास फायनल केलेले आहेत आणि येत्या 2-3 दिवसांमध्ये 2-4 दिवसांमध्ये आपण ते मतदारसंघ कोणते आहेत हे सांगणार आहोत असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं आता अर्थ असा स्पष्ट आहे की जरांगे पाटलांनी सांगितलंय जे तिथे त्या बैठकीला जे मराठा आंदोलक उपस्थित होते त्यांना की 288 मतदारसंघामध्ये तुम्ही अर्ज भरा आणि त्यांनी त्याच्यामध्येही सांगताना स्पेशली असं मेन्शन केलंय की 36 मतदारसंघामध्ये जिथं मराठा बहुल आहे किंवा मराठ्यांचा प्रभाव आहे अशा मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढवणार आहोत तशा आशयाचं विधान मनोज जरांगे पाटलांनी केलंय। मात्र आता तुर्तास तरी त्यांनी 288 मतदारसंघामध्ये आपल्या म्हणजे तिथे आलेल्या आंदोलकांना सांगितले की तुम्ही अर्ज भरा। अगदी महत्वाचं आहे। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना या सगळ्या ब्रेकिंग सांगूयात काय म्हणलेलं आहे जरांगेंनी। तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लढणार की पाडणार यापैकी मनोज जरांगे पाटलांनी लढण्याची भूमिका घेतलेली आहे। आता ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत, त्यांचे उमेदवार रिंगणामध्ये असणारे ही सगळ्यात मोठी बातमी आहे। अशी शक्यता वर्तवली जात होती की मनोज जरांगे पाटील कदाचित लोकसभेसारखीच भूमिका घेऊ शकतात, काही उमेदवारांना पाठिंबा देऊ शकतात, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे यांना पाडायचंय अशी भूमिका ते घेऊ शकतात। मात्र जरांगेंनी दुसरी भूमिका घेतली आणि त्यांनी लढण्याची भूमिका घेतली, ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे। म्हणजे मनोज जरांगे पाटील निवडणुकीमध्ये स्वतःचे उमेदवार रिंगणामध्ये उतरवणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भूमिकेशी सहमत असलेल्यांना पाठिंबा द्यायचा अशी जरांगेंची भूमिका आहे। म्हणजे काही ठिकाणी उमेदवार प्रत्यक्षपणे उभे करायचे आणि काही ठिकाणी काही उमेदवारांना पाठिंबा द्यायला सांगायचा, म्हणजे जे त्यांच्या भूमिकेशी सहमत आहेत अशा उमेदवारांना ते पाठिंबा देऊ शकतात। त्यामुळे संमिश्र अशी भूमिका जरांगेंनी घेतलेली दिसते। पुढे ते असं म्हणतात, अर्ज सर्वांनी भरा, कोणी माघार घ्यायची हे 29 तारखेला सांगतो। म्हणजे जे जे इच्छुक आहेत ते सगळ्यांनी अर्ज भरा, कुणालाही सध्या त्यांना नाराज करायचं नाहीये। जे जे इच्छुक आहेत, जर जे 36 मतदारसंघ ते सांगतात त्या मतदारसंघांमध्ये जे जे इच्छुक आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज भरा। कुणाला अर्ज मागे घ्यायचा आणि कोण निवडणुकीच्या रिंगणामध्ये राहणार आहे तर हे मी 29 तारखेला सांगतो, हे देखील जरांगे म्हणतात। पुढे ते असं म्हणतात, कोणत्या जागांवर उमेदवार फायनल करायचे ते मी सांगणार आहे। समीकरण जर जुळून आलं नाही तर मविया महायुती सर्वांना पाडू असा इशारा त्यांनी दोघांनाही दिलाय। जर समीकरण जुळून आलं तर ठीक आहे, नाही जुळून आलं तर महायुती आणि मविया सगळ्यांचाही करेक्ट कार्यक्रम करू असं जरांगे त्यांच्या स्टाईल मध्ये म्हणाले। आज माधवी आश्चर्याची म्हणजे गोष्ट अशी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये आढळून आली की ते आज त्यांनी बोलताना असं एक विधान केलं की भाजप हा वाईट नाहीये आणि भाजपमधले काही नेते फक्त म्हणजे काही नेत्यांवरती आपला आक्षेप आहे आणि तिथले सुद्धा काही लोक चांगले आहेत असं सुद्धा ते बोलले। हा, आणि आता याच्यातले जे की पॉइंट्स आहेत त्यांच्या भाषणामधले ते काय आहेत तर सगळ्यात पहिला जो आहे तो म्हणजे जरांगे पाटलांनी असं म्हटलंय की जिथं उमेदवार निवडून येतील तिथंच आपले उमेदवार उभे करायचे। म्हणजे याच्यातनं स्पष्ट अर्थ असा काढू शकतो आपण की जरांगे या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत। दुसरं असं की त्यांनी एक असं सांगितलं की SC आणि STच्या म्हणजे ज्या आरक्षित जागा आहेत, आरक्षण ज्या मतदारसंघांवरती आरक्षण आहे तर त्या मतदारसंघामध्ये आपल्या विचारांशी सहमत असलेला जो उमेदवार आहे त्याला पाठिंबा द्यायचा। कारण तिथं म्हणजे त्यांचं वक्तव्य असं होतं की त्या मतदारसंघामध्ये सुद्धा निवडून आणण्याची जी क्षमता आहे असा समाज जो आहे तो मराठा समाज आहे। त्यानंतरचा जो महत्वाचा असं त्यांचं एक तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की जिथं उमेदवार आपल्याला उभा करायचा नाहीये अशा ठिकाणी महायुती किंवा महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याला आपला पाठिंबा द्यायचा आहे आणि त्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या आधी त्याच्याकडून 500 रुपयाच्या बॉन्डवरती आपण लिहून घ्यायचं आहे की आम्हाला आमच्या ज्या म्हणजे मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांशी तुम्ही सहमत आहात का आणि तुम्ही आम्हाला भविष्यात सुद्धा आंदोलन ज्यावेळेस आम्ही करू त्यावेळेस तुमचा आम्हाला सपोर्ट असेल का। त्यानंतर त्यांनी पुढे असं सांगितलं की आता सगळ्या म्हणजे 288 जागांवरती फॉर्म घ्या आणि
ते तिथं फॉर्म घेऊन तुम्ही 29 तारखेला किंवा त्याच्या आधी आम्ही म्हणजे आम्ही जिथं सांगू किंवा समाज जिथं सांगू, ज्या पद्धतीचं ते नेहमी बोलत असतात की त्यांनी मग तिथला अर्ज जो आहे तो वापस घ्यायचा आहे. आणि मतदारसंघ कोणता आहे आणि मतदारसंघ किती आहेत या संदर्भातला जो निर्णय आहे तो 3-4 दिवसामध्ये जरांगे पाटील स्पष्ट करणार आहे. त्यानंतर त्यांनी अजून एक महत्वाचं सांगितलंय, ते म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा मराठ्यांचं मोठं योगदान आहे आणि मुंबईतले 17 मतदारसंघ असे आहेत की ज्या जागा आम्ही पाडू शकतो. त्यामुळं आता फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रच नाही तर जरांगे पाटलांचा जो म्हणजे निशाणा आहे तो मुंबईपर्यंत येऊन पोहोचलाय. माधवी, अगदी बरोबर आहे. ते पुढे असंही म्हणतात की जिथे आपण उमेदवार देणार तिथे आम्ही SC ST मुस्लिम ज्या समाजाचा उमेदवार येईल त्याचा विचार करून त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देऊ आणि आपल्या म्हणजे त्या विशिष्ट मतदारसंघामध्ये आपलं सीट निघतं का हे मला समाज बांधवांनी येऊन सांगावं आणि तिथे आपला उमेदवार आपण देऊ. म्हणजे जरांगे वेगवेगळ्या मतदारसंघांचा अभ्यासही करतात जिथे त्यांचे उमेदवार हे विजयी होऊ शकतात. अशा 36 मतदारसंघांमध्ये ते उमेदवार देऊ शकतात असं त्यांनी आता स्पष्ट सांगितलेलं आहे. निलेश, जर मराठवाड्याचा विचार केला तर जवळपास साधारण 46 मतदारसंघ आहेत विधानसभेचे आणि जरांगे म्हणतात मी 36 ठिकाणी स्वतःचे उमेदवार देणार आहे. अर्थातच सगळ्यात जास्त जे जागा असणार आहे त्या अर्थात मराठवाड्याच्या असणार आहे. त्यामुळे मराठवाड्याच्याच 36 जागांवर ते उमेदवार उभे करतील असं जर आता स्पष्ट झालं तर अर्थात अनेक जागा अशा असणार आहेत की जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. म्हणजे जवळपास सगळ्याच जागांवर महाविकास आघाडीचे कुठले ना कुठले उमेदवार असणार, ठाकरेंचे, पवारांचे, काँग्रेसचे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही किती मोठी धोक्याची घंटा आहे. कारण जरांगे असं म्हणतात काही ठिकाणी आम्ही उमेदवारांना पाठिंबा देऊ जे आम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतील. मात्र हे जर 36 पैकी बहुतांश जागा या मराठवाड्यातील असतील आणि तिथे जर महाविकास आघाडीचे बडे बडे उमेदवार असतील तर त्यांचं काय होणार हा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आहे. निश्चितपणे माधवी, म्हणजे अर्थातच सगळ्यांना ही गोष्ट स्पष्ट आहे की ज्या पद्धतीनं आपल्याला आता जरांगेंनी ह्या 36 जागांवर म्हणजे 36 जागांवरती फोकस केलाय तर आपल्याला लोकसभा निवडणुकीपर्यंत जावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांचा फॅक्टर मराठवाड्यामध्ये चालला होता त्यानंतर निश्चितपणानं ज्यावेळेस पासून मनोज जरांगे पाटलांनी किंवा या एकूणच मराठा फॅक्टरनं विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून टार्गेट ठेवून आपली वाटचाल सुरू केली तेव्हापासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामधून जरांगेंकडे इच्छुकांची ज्या काही म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं इच्छुक मनोज जरांगे पाटलांकडे जात आहेत ते जर आपण बघितलं तर निश्चितपणानं मराठवाड्यातल्या 46 पैकी आपण बघितलं ना तर त्यांनी जे सांगितलं की 36 मतदारसंघ आहेत. आता त्यातले काही राखीव आहेत किंवा त्यातलं जसं की तू सांगितलंस की काही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा प्रभाव आहे, काही मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रभाव आहे. आता जर आपण बघितलं तर गेल्या वेळेस म्हणजे 2019ला मराठवाड्यातल्या 46 पैकी 16 आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत, त्यानंतर 12 शिवसेनेचे आहेत. आता जे 12 आहेत त्यातले नंतर शिवसेनेमध्ये फूट पडली आणि त्यातले 9 आमदार हे शिंदेसोबत गेले. म्हणजे 16+9 हे जर आपण काढलं तर म्हणजे जवळपास 25 आमदार जे आहेत ते महायुतीचे आहेत. म्हणजे सर्वाधिक आमदार महायुतीचे आहेत मराठवाड्यामध्ये. त्यामुळं निश्चितपणानं जर जरांगे पाटील हे 36 जागा लढवायचं ठरवत असतील तर त्या जागा या 100% ह्या मराठवाड्यातल्या जास्तीत जास्त असतील. म्हणजे त्याचा जर आपण प्रभावानुसार आकडा काढायला गेलं तर बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, धाराशिव आणि त्याच्यासोबतच इकडे जे पश्चिम महाराष्ट्रातले मराठवाड्याला लागून आहेत जिथं या आंदोलनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच ठिकाणचे मतदारसंघ त्यामध्ये असू शकतात. आता जरांगे पाटील सांगतायत की मुंबईमध्ये 17 जागे आम्ही पाडू शकतो. मात्र मुंबई असेल किंवा म्हणजे ही जी नागपूर असेल म्हणजे खास करून विदर्भ असेल तर या ठिकाणी तसा म्हणावा इतका प्रभाव या आंदोलनाचा आपल्याला बघायला मिळालेला नव्हता. त्यामुळं तिथं ते जागा देतील किंवा तिथल्या एखाद्या मतदारसंघावरती आपला उमेदवार देतील अशी शक्यता तुर्तास तरी वाटत नाही. मात्र या ज्या 36 जागा असतील या 36 जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघांमध्येच ते देतील असं तुर्तास तरी वाटतंय.